आणि निष्काळजीपणाने नियमाचं उल्लंघन केलेलं हा कॉन्ट्रॅक्टर आहे. हा कॉन्ट्रॅक्टर तुम्हाला सांगतो याला डायरेक्ट टर्मिनेट करायचं, ब्लॅकलिस्ट करायचं. पाठीशी कोणालाच घालायचं नाही, कारण आमचा पेशंट झालेला आहे. नागरिक पण तेवढं सहन करू शकतात. आम्ही पण नागरिकांना खूप आश्वासन करतोय की तुम्ही आम्हाला सांभाळून घ्या, आमचं काम चालू आहे. पण हे कधीपर्यंत चालेल? असं त्यांच्या जीवावर बेतून नाही चालणार. मनमानी चालू झालेली आहे. ही पद्धत नाही आहे. आणि हा मेन पॉइंट आहे. आणि त्याचंच कारण आहे की 7 वाजेपासून आम्ही डायरेक्ट आलो, तुम्हाला कोणाला न सांगता आलो. त्याचं कारणच आहे. सांगून आलो असं नाही की तुम्ही आता आपण सांगून आता तुम्ही माती ओढायला लागले. बरं माती ओढता इथून तिथून थांबायचं कुठं? एकाच स्पॉटवरती आपलं नियोजन नाहीये. एकाच स्पॉटवरती आपल्या नियमाचं पालन होत नाहीये. थांबायचं किती? कुठं दाखवायचं? सभागृहात ओरडून सांगत असतात की असं झालंय, नागरिक इथे पडताय, इथे होतंय. आम्ही असं त्याचा हाल आहे. आणि तुम्हाला कळत असेल आता इथे बॅरिकेशन नाही, त्यांना पडणार नाही, नागरिक काय होईल? त्याची जबाबदारी निश्चित करा ना. बरोबर झालं तर सगळं मनुष्यबळाची आज गुन्हा दाखल करायचा संबंधित एजन्सीवरती तात्काळ कारवाई करायची. ज्यांनी नियमाचं उल्लंघन केलं पॅनल टिबिलिटी काही नाही, ब्लॅक लिस्टेड म्हणजे ब्लॅक लिस्टेड. आणि याच्यात काही संबंध नाही. आणि याच्यामध्ये कामं कुठे थांबवायची?